सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत। गेल्या महिन्यात जवळपास 8 ते 10 दिवस समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भात लावणीच्या कामांना वेग आला होता। मात्र आता पावसाचा खंड पडल्याने भात लावणीसाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना विहिरी, नदी किंवा ओहळांमध्ये पंप बसवून पाणी शेतात आणावे लागत आहे। हा पर्याय खर्चिक असून त्यासाठी अतिरिक्त मेहनत देखील घ्यावी लागत आहे। सध्या लावलेली भाताची रोपे टिकवण्यासाठी पाण्याची मोठी गरज आहे। मात्र पावसाने अशीच ओढ कायम ठेवली तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पुढील 8 ते 10 दिवसात मुबलक पाऊस झाला नाही तर भाताची रोपे करपण्याची शक्यता आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून सर्वांचं लक्ष आता येत्या काही दिवसातील पावसाकडे लागले आहे। पावसाने लवकर हजेरी लावली तरच भात शेतीला दिलासा मिळणार आहे। आताची परिस्थिती म्हणजे जे 8 दिवस पाऊस लागला त्यावेळी अपेक्षा होती शेतकऱ्यांना की पाऊस आता बाबा सुरू झालाय, त्यामुळे शेती बिती करायला एक हे होईल, जोमदार असा मजा येईल। पण आताची परिस्थिती अशी झाली की होतं ते न होतं तसं झालं। तर मग आता हे लावलेली शेती आहे तिथे जर शेळ भाग आहे तिथे साधारण तरी आपला एक हे मिळू शकतो, पण भरडी शेती म्हणते त्याला पूर्णपणे असं आता जळून जाणार आहे ते वरच्या पाती किंवा हे असं। आणि त्याला कुठे आधारही नाही बुवा बावडीने पाणी सोडायचं किंवा काय करा, आणि बावडीने सोडायचं गेलं तरी किती म्हणून शेतकरी सोडणार आहे।